भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी नुकताच बदलापूर शहरामध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शहराचा दौरा केला होता। यावेळी रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे अद्याप प्रवाशांना कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याबाबत पत्रकारांनी खासदार सुरेश म्हात्रे यांना विचारले असता खासदारांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून आपण एकदा नाही तर तीनदा रेल्वे प्रशासनाला समजावण्याचा प्रयत्न करू, त्यानंतर मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा मात्र नक्कीच दाखवून देऊ असे बाळामामा म्हात्रे यांनी म्हटले आहे। त्याचबरोबर मुरबाड रेल्वे संदर्भात देखील आपण लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले असून ते काम देखील आपण लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिले आहे। मी एकदा विनंती करतो, दुसऱ्यांदा विनंती करतो, तिसऱ्यांदा विनंती करेन। आमचं काम आहे विनंती करणं। चौथ्यांदा नाही ऐकलं ना तर त्या अधिकाऱ्यांनी त्यांची जागा दाखवून द्या। माझं अशाच प्रकारे काम आहे, तुम्ही पाहाल देखील भेट घेणार आहे। आता ॲक्च्युली मॅडम त्या दिवशी मी लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिलं, या सगळ्या समस्यांचं पत्र देखील दिलं, मुरबाड रेल्वे संदर्भात देखील पत्र दिलं। काही गोष्टी काय असतात मग कपिल पाटीलला वाटतो का मी त्याच्यावर टीका करतो। ॲक्च्युली काय सांगतो, काही लोक बडबडतात, अरे 1 वर्षापूर्वी मुरबाडची रेल्वे मंजूर झाली मॅडम। मंजूर झाल्यानंतर 8 महिन्यापूर्वी रेल्वेने पत्र दिलं, ते पत्र 8 महिन्यापूर्वी शासनाने आणि इथल्या GMने लँड ॲक्वायरचा जो विषय होता तो लँड ॲक्वायरचा टोटल बजेट जातो 1500 करोडवर आणि 24 किलोमीटरचा रेल्वे आहे आणि ह्यांनी दिला होता फक्त 200 करोड। तर तो पत्र तिकडे गेलेला आहे कशासाठी का तो रिवाईज 1500 करोडची मान्यता मिळावी लँड ॲक्वायरसाठी, बरोबर आहे। मंत्री महोदयांनी साधे पत्रही दिले नाही, त्याच्याकडे बघितलं पण नाही। 35,000 करोड आणि 35,000 करोडपेक्षा इथं 1500 करोड टाकायचं होतं ना, मुरबाडला रेल्वे पोचेल ना। म्हणजे काही गोष्टी हे जे बोलतात ना ह्याला कल्पना नाही अजून की सत्य परिस्थिती काय आहे। तुम्ही स्वतः मंत्री महोदय होते 8 महिन्यापूर्वीचं, पुढच्या वेळेस तुम्हाला मी पत्राची कॉपी पण दाखवेन। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।